पारनेरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा प्रहार. 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. कर्जुले हरिया परिसरामध्ये छापा टाकून पोलिसांनी वाळूनं भरलेला हायवा जप्त करत तब्बल 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं ही कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे मांडओळ फाटा गुरेवाडी मार्गावर सापळा रचण्यात आला. दरम्यान गुरेवाडीच्या दिशेनं येणारा संशयित हायवा अडवून त्याची तपासणी करण्यात आली. वाहन चालक नवनाथ शिवाजी काळे वय 28 राहणार जांभळवाडी तालुका पारनेर याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीमध्ये संबंधित हायवा हा राहुल जाधव राहणार टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर यांच्या मालकीचा असल्याचं समोर आलं असून तो सध्या फरार आहे. या कारवाईमध्ये 4 ब्रॅस अवैध वाळू किंमत 40,000 रुपये आणि टाटा कंपनीचा हायवा किंमत 15 लाख रुपये असा एकूण 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधातील पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर मोठा आघात मानली जाते. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, पारनेर.